नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणारी आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा आणि इतर ज्या काही एक्झाम आहेत, जवळजवळ सगळ्याच एक्झाम पोस्टपोन झालेल्या आहेत। पण जसं मी तुम्हाला लास्ट सेशनमध्ये पण बोलले होते की एक्झाम जरी पोस्टपोन झाल्या तरी आपल्याला आपला अभ्यास पोस्टपोन नाही करायचा आहे। सो केसागर पब्लिकेशनतर्फे आपण इथं मोफत लेक्चर सिरीज घेत आहोत राज्यसेवा, कंबाईन आणि इतर सगळ्या एक्झामसाठी। तर आपण बघत होतो राज्यसेवा पूर्व परीक्षा जो आपला लास्ट चान्स आहे। प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघतोय। प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर नवीन विद्यार्थ्यांसाठी पेपर एनालिसिस करणं थोडंसं चॅलेंजिंग असतं, कारण का मुलांकडे तितके रेफरन्स बुक नसतात। प्लस प्रत्येक विद्यार्थी प्रिवियस इयर 2013 पासूनच्या आतापर्यंतच्या सगळ्या क्वेश्चन पेपर प्रिंट आउट काढून घेईल असं नाही, पण याच्यावरती खूप चांगलं सोल्युशन आहे। आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला एक परिपूर्ण असं पुस्तक मिळत आहे। एमपीएससी सेक्शन मध्ये तुम्ही जावा, तिथं तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये जेव्हा जाल तेव्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये तुम्हाला इथं आपला ठोकळा तर मिळतच आहे। मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठोकळा घेतला असेल रिव्हिजनसाठी। तर इथं तुम्हाला 18वी आवृत्ती मिळते, बघून घ्या। 18वी आवृत्ती पूर्णतः नवीन स्वरूपामध्ये ही आवृत्ती आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 2013 पासून 2023 पर्यंतचे सगळे पेपर्स मिळत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, पेपर एनालिसिस करणं म्हणजे फक्त टिक मार्क करून पुढे जाणं असं आहे का, नाही। तर आपल्याला तो क्वेश्चन कुठून विचारला, कुठल्या रेफरन्स बुक मधून विचारला किंवा कशा प्रकारे विचारलेला आहे, किंवा एखादा टॉपिक आहे तर त्या टॉपिक मधून आयोग नक्की कोणते पॉइंट्स विचारतो हे आपल्याला इथं समजलं पाहिजे, जेणेकरून पुढच्या पेपरमध्ये आपल्याला जास्त डिफिकल्ट क्वेश्चन वाटू नये। ठीक आहे, ओके। तर पुस्तकामध्ये तुम्हाला 13 पासून 23 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर्स मिळत आहेत। पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती पण मिळून जाईल। Amazon, फ्लिपकार्ट वरती ही पुस्तकं अवेलेबल आहेत, किंवा तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे देखील मिळेल आणि आपल्या बुक हाऊसला सुद्धा पुस्तक मिळून जाईल। ठीक आहे, ओके। तर याच पुस्तकामधून आपण प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर घेत आहोत आणि लक्षात घ्या, आज जरी मी इथं पॉलिटीचं एनालिसिस घेत असले तरी पुस्तकामध्ये तुम्हाला सगळ्या विषयांचं एनालिसिस दिलेलं आहे। ठीक आहे, ओके। चला, तर आपण बघतोय 18चा पेपर, 2018चा हा पेपर आहे। 2018 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय विचारला होता बघा। पहिला क्वेश्चन आपल्याला विचारला होता की भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या होत्या। ठीक आहे, ओके। हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे। तर ही डेट खूप महत्त्वाची आहे बघा, याच्यावरती आयोगाने पूर्वीही क्वेश्चन विचारलेले आहेत। पहिला ऑप्शन आहे नागरिकत्व, दुसरा ऑप्शन आहे निवडणुका, तिसरा ऑप्शन आहे तात्पुरती संसद, चौथा ऑप्शन आहे मूलभूत अधिकार। ऑप्शन खाली तुम्हाला दिलेले आहेत 1, 2 आणि 3, 2, 3 आणि 4, 1 आणि 3, 1 आणि 2। ठीक आहे। तर 26 नोव्हेंबर आपली घटना कधी अंमलात आली, घटनेवरती सिग्नेचर कधी झाल्या वगैरे ज्या डेट आहेत ना, घटनात्मक पार्श्वभूमी हा आपला पहिला टॉपिक इंडियन पॉलिटीचं बुक जेव्हा तुम्ही काढता, लक्ष्मीकांत सरांचं बुक असेल किंवा इतर पुस्तकं असतील आपल्या पब्लिकेशनची, तर तिथं तुम्हाला ह्या डेट ज्या आहेत ना, ह्या डेट खूप इम्पॉर्टंट आहेत। तर लक्षात घ्या, इथं तुम्हाला तरतुदी डायरेक्ट दिलेल्या आहेत। नेक्स्ट वेळेस जर क्वेश्चन आयोगाला रिपीट करायचा असेल तर आयोग इथं तुम्हाला आर्टिकल पण देऊ शकतं। ठीक आहे, ओके। तर बघा, कलम 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 267, 379, 380, 388, 391, 392 आणि 393 बघा, यामधील नागरिकत्व हे सगळे आर्टिकल ना तुम्ही लक्षात ठेवा, पुढे जाऊन याच्यावरती क्वेश्चन बनू शकतो। ठीक आहे, ओके। तर निवडणुका असतील, हंगामी संसद आहे, तात्पुरत्या आणि संक्रमणीय तरतुदी आहेत, लघु शीर्षक या राज्यघटनेतील तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आल्या। म्हणजे आयोगाने जे ऑप्शन तुम्हाला दिलेत की नाही, त्याच्याशिवाय पण इतर काही तरतुदी आहेत ज्या 26 नोव्हेंबर 1949 पासून काय झालेल्या आहेत, अंमलात आलेल्या आहेत। ठीक आहे, ओके। नेक्स्ट बघा, भारतीय राज्यघटनेच्या 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आलेली कलम तुम्हाला इथं सविस्तररित्या दिलेली आहेत। कलम 5 का आहे बघा, कलम 5 आहे राज्यघटनेच्या प्रारंभीचं नागरिकत्व। ठीक आहे, नागरिकत्व हा टॉपिक विद्यार्थ्यांना फार कॉम्प्लिकेटेड वाटतो का वाटतो, कारण का त्याच्यामध्ये थोडीशी लँग्वेज इवन पॉलिटी हा विषयच असा आहे की तुम्हाला जितक्या लवकर समजतो की नाही तितक्या लवकर हा विषय विसरतो। सो आपल्याला इथं वारंवार रिव्हिजन करणं फार इम्पॉर्टंट आहे। कलम 6 बघा,
पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. कलम 7 पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. बघा इथं पाकिस्तानातून भारतात आहे, इथं पाकिस्तानात आहे. कलम 8 आहे मूळ भारतीय असणाऱ्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचं नागरिकत्वाचे हक्क. कलम 9 तुम्हाला दिलेले आहे परकीय देशाचे नागरिकत्व स्व इच्छेने संपादित करणाऱ्या व्यक्ती भारताच्या नागरिक नसणे. कलम 60 काय आहे बघा, कलम 9 पर्यंतचे आर्टिकल तुमचे नागरिकत्वाशी रिलेटेड आहेत. 60 आहे राष्ट्रपती पदाची शपथ किंवा वचनबद्धता. त्याच्यानंतर आहे कलम 324 निवडणुकीवर देखरेख करणे, निदेशन करणे आणि नियंत्रण ठेवणे. हे अधिकार निवडणूक आयोगाचे आहेत आणि ही तरतूद कधीपासून लागू झालेली आहे? 26 नोव्हेंबर 1949 पासून. ठीक आहे. कलम 366 व्याख्या आहे. कलम 367 अर्थबोधन आहे. कलम 379 प्रांतिक संसद आणि तिचे सभापती व उपसभापती यांच्याशी संबंधित तरतुदी आहेत. कलम 380 मध्ये हंगामी संसद, राज्यांची हंगामी विधिमंडळे यातील अस्थायी रिक्त पदे भरण्याबाबतच्या तरतुदी आहेत. ठीक आहे. तर 2018ला जो क्वेश्चन विचारला होता की नाही तो तुम्हाला डायरेक्ट तरतुदी देऊन विचारला होता, पण जर पुढे आयोगाला याच टॉपिक वरती क्वेश्चन जर रिपीट करायचा असेल तर तुम्हाला इथं जे मी आर्टिकल दाखवलेले आहेत ते आर्टिकल तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसू शकतात. ठीक आहे. ओके क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. कलम 388 बघा हंगामी संसद हे आपण बघितलेलं आहे. 391 बघा काही आकस्मिक परिस्थितीत परिशिष्ट 1 परिशिष्ट 4 मध्ये दुरुस्ती करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार निरसित झालेला आहे. हे 392 आहे अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार आणि कलम 393 संक्षिप्त नाव. ठीक आहे. ओके हे काय लक्षात नाही ठेवलं तर चालेल. आता हा क्वेश्चन तुमचा कुठून बनलेला आहे? हा क्वेश्चन बनलेला आहे इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत मराठी अनुवाद केसागर पब्लिकेशन. इथे तुम्हाला पेज नंबर पण दिलेले आहेत बघा. इथून तुमचा हा क्वेश्चन बनलेला आहे 2 मार्काचा. ठीक आहे. ओके क्लिअर. तर हा होता आपला पहिला क्वेश्चन जो तुम्हाला लोकसेवा आयोगाने विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा 2 नंबरचा क्वेश्चन काय विचारला होता, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला? वारंवार रिपीट होणारा क्वेश्चन आहे. जितके खटले आहेत, जितकी प्रकरणं आहेत, मग ते घटना दुरुस्तीशी रिलेटेड असू द्या किंवा तुमच्या मूलभूत संरचनेशी रिलेटेड असू द्या, मूलभूत हक्क असतील, मार्गदर्शक तत्वे असतील, तर हे प्रकरणं किंवा खटले म्हणा किंवा सुप्रीम कोर्टाचे वर्डिक्ट म्हणा हे तुम्हाला विचारले जातात. याच्यामध्ये शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार, गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य, मिनर्वा मिल्स विरुद्ध भारत सरकार. ठीक आहे. ओके तर हा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. आता इथे बघा तर इथे काय म्हटलंय, मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही असा निर्णय केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य ही जी केस होती ना याच्या फायनल निकालाच्या वेळेस सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. ठीक आहे. बघा 24वी घटना दुरुस्ती आपल्याला वारंवार विचारली जाते. तर 24व्या घटना दुरुस्ती अन्वये राज्यघटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याच्या संसदेच्या अधिकारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं. कधी? केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. ठीक आहे. मूलभूत हक्कात ही दुरुस्ती करण्याचा संसदेला अधिकार आहे हे या घटना दुरुस्तीनं स्पष्ट केलं. बघा हाच क्वेश्चन तुम्हाला मूलभूत हक्काशी रिलेटेड पण विचारला जाऊ शकतो. म्हणजे हा ऑप्शन इथं जसं तुम्हाला मूलभूत संरचना म्हटलंय की नाही तसं इथं देतील की मूलभूत हक्कात ही दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीनं स्पष्ट केला? तर आपलं उत्तर काय असेल? 24वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. ओके. परंतु 24व्या घटना दुरुस्तीला केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या खटल्याद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. बघा 24व्या घटना दुरुस्तीमध्ये शिक्कामोर्तब केलं पण 24व्या घटना दुरुस्तीला काय करण्यात आलं? पुढे चॅलेंज करण्यात आलं. ठीक आहे. ओके लक्षात घ्या. मग सर्वोच्च न्यायालयाने काय केलं? यावेळी मात्र ही घटना दुरुस्ती उचलून धरताना मूलभूत हक्कात दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार मान्य केला. लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथं तुम्हाला मी लिहून देते 24वी घटना दुरुस्ती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ओके क्लिअर. चला नेक्स्ट आपण बघूया. म्हणजे गोलकनाथ खटल्यामध्ये जी भूमिका घेतली होती ना तिचा यावेळी त्याग केला. याचा अर्थ काय माहिती का? गोलकनाथ खटल्यामध्ये काय सांगितलं असेल की मूलभूत हक्कामध्ये चेंजेस करायचा अधिकार नाही. बरोबर.
आणि केशवानंद भारतीमध्ये काय झालं, तो जो त्यांनी दिलेला वर्डिक्ट होता, जो काही निकाल होता तो त्यांनी फिरवला असं आपण इथं म्हणू शकतो. ठीक आहे, ओके. बघा, न्यायालयाने असं स्पष्ट केलं की 24व्या घटनादुरुस्तीपूर्वीही संसदेला राज्यघटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार होता. फक्त या घटनादुरुस्तीनं काय केलं, त्यांनी हा अधिकार जो आहे ना आणखी स्पष्ट शब्दामध्ये मांडलेला आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर एवढे सोपे क्वेश्चन असतात. फक्त तुम्हाला हे जे ऑप्शन दिलेत ना, हे ऑप्शन, तर हे ऑप्शन तुम्हाला माहीत पाहिजे की बाबा गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य यावेळेस सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला होता, मिनर्वा मिल्स खटल्यामध्ये काय निकाल दिला होता, किंवा केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य यावेळेस काय निकाल दिला होता. तर इथं आपल्या गोष्टी काय होऊन जातात, सोप्या होऊन जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, मूलभूत संरचना म्हणजे काय किंवा मूलभूत चौकट म्हणजे काय. बघा, मूलभूत संरचना म्हणजे काय, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या खटल्याचा निकाल देताना एससीने काय केलं बघा, एक महत्वाचा सिद्धांत जो आहे ना तो पुढे आणला. लक्षात घ्या, इथं आपल्याला ना स्पष्टीकरण फार छान दिलेलं आहे. मी जे तुम्हाला बोलले ना की पेपर अनालिसिस करणं म्हणजे फक्त टिक मार्क करून पुढे जाणं असतं का, नाही. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे की क्वेश्चन कुठून विचारलाय, कसा विचारलाय, कोणत्या बुकमधून विचारलाय. ठीक आहे, ओके. तर इथं तुम्हाला ते स्पष्टीकरण दिलेलं आहे की हा जो खटला होता ना केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य, तर या खटल्याचा निकाल देताना एससीनं काय केलं बघा, एक महत्त्वाचा सिद्धांत पुढे आणला. त्यानं एकीकडे मूलभूत हक्कात दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार मान्य केला, बरोबर. पण दुसरीकडे काय केलं बघा, दुसरीकडे एक प्रतिपादन केलं की राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत किंवा चौकटीमध्ये म्हणजे बेसिक स्ट्रक्चरमध्ये बदल करण्याचा अधिकार मात्र संसदेला दिला नाही. याला स्टार करा, IMP करा. ठीक आहे, ओके. म्हणजे राज्यघटनेचं श्रेष्ठत्व, प्रजासत्ताक, लोकशाही शासन पद्धती, देशाचं सार्वभौमत्व, घटनेचे धर्मनिरपेक्ष संघराज्यात्मक स्वरूप, कायदे मंडळ, न्यायमंडळे यांच्या अधिकारांची विभागणी, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, एकात्मता, ही 7 तत्वे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अजूनपर्यंत आयोगाने तुम्हाला राज्यघटनेची मूलभूत 7 तत्व जी आहेत ना, तर या 7 तत्वांवरती कधी क्वेश्चन विचारला नाही. पुढे जाऊन याच्यावरती क्वेश्चन 100% विचारला जाऊ शकतो. कोणती 7 तत्व आहेत बघा, राज्यघटना श्रेष्ठ आहे, प्रजासत्ताक, लोकशाही शासन पद्धती, देशाचं सार्वभौमत्व, घटनानिरपेक्ष संघराज्यात्मक स्वरूप, कायदे मंडळ, न्यायालय यांच्या अधिकारांची विभागणी, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर ही हा क्वेश्चन तुमचा बनतो राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 2 भारतीय राज्यघटना आणि राजकारण, केसागर पब्लिकेशन, पेज नंबर 93. आता विद्यार्थी म्हणतील की मॅडम हे तर मेन्सचं पुस्तक आहे, तुम्ही मेन्सचं पुस्तक का सांगताय. नेहमी प्रिलियम आणि मेन्स याचा अभ्यास सोबत सोबत करायचा असतो, नाहीतर प्रिलियम पास होऊन देखील तुमचा काहीच उपयोग होत नाही. लक्षात घ्या. आता याला काही बाजू विद्यार्थी बोलतील की नाही मॅडम आम्ही प्रिलियम पास झाल्यानंतर मेन्सचा स्टडी चालू करतो, पण त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. सो सुरुवातीपासूनच प्री प्लस मेन्स अशी तुमची स्ट्रॅटेजी इथं असली पाहिजे. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन आपला काय आहे बघा, पुढचा क्वेश्चन आपला आहे 3 नंबरचा. भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. बघा, क्वेश्चन तुम्हाला विचारलाय भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत कोणते विधान चुकीचे आहे. पहिलं सेंटेन्स आहे, या पदासाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. ओके. नेक्स्ट सेंटेन्स आहे, ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती पदावर राहू शकतात. आणि थर्ड सेंटेन्स आहे, या पदाच्या निवडणुकीसाठी किमान 20 मतदार हे प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणं आवश्यक आहे. बघा, क्वेश्चन तुम्हाला काय विचारलाय, उपराष्ट्रपती. नेहमी लक्षात ठेवा, जे कीवर्ड्स क्वेश्चन कशाबद्दल विचारलाय ते कधी विसरायचं नाही. आणि काय विचारलंय, चुकीचं विचारलंय, बरोबर विचारलंय, बिनचूक विचारलंय, अचूक विचारलंय, योग्य विचारले, अयोग्य विचारले, हे शब्द आयोग वापरतं. ठीक आहे. तर इथं आपल्याला चुकीचं विधान विचारलंय, पण इथं चुकीचं एकही विधान नाहीये. कारण का, इथं जर तुम्ही बघितलं उपराष्ट्रपती पदाबाबत
निर्वाचक मंडळामध्ये दोन्ही सभागृहांच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. नामनिर्देशित, निर्वाचित दोन्ही शब्द समजून घ्या. ठीक आहे. ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकतात का? राहू शकतात, पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही. पुन्हा निवडणुका घेतल्या जातात. ठीक आहे. तर इथं हे जे पद आहे उपराष्ट्रपतीचं, किमान 20 मतदार प्रस्तावक असतात आणि 20 मतदार जे असतात ना ते अनुमोदक असणं इथं आवश्यक आहे. हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. म्हणजे याचं उत्तर आलं यापैकी एकही नाही. ठीक आहे. ओके. सोपा होता क्वेश्चन, अवघड नव्हता. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यावरती फिक्स क्वेश्चन विचारले जातात. स्पष्टीकरण बघा. भारतीय राज्यघटना कलम 63. ठीक आहे. याच्यामध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे. माहित पाहिजे आपल्याला कोणत्या आर्टिकल मध्ये तरतूद आहे. मग कलम 64 मधील तरतुदीनुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. लक्षात ठेवा. राष्ट्रपतींचे पद मृत्यू, राजीनामा, आजारपण, अन्य कारणाने रिक्त असल्यास राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपती त्यांचं काम पाहतात. ओके. संसदेच्या दोन्ही गृहातील सदस्यांमार्फत उपराष्ट्रपतीची निवड केली जाते. दोन्ही ग्रह म्हटलेला आहे, आपल्याला एक ग्रह देतात. ठीक आहे. उपराष्ट्रपती पदासाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवाराचं नाव निर्वाचक मंडळातील किमान 20 सदस्यांनी सुचवणं अगत्याचं असून तितक्याच सदस्यांनी त्यास अनुमोदन देणं सुद्धा गरजेचं आहे. लक्षात घ्या. म्हणजेच काय, नामांकन पत्र जे असतं ना त्या पत्रावर निर्वाचक मंडळातील 40 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असणं आवश्यक असतं. लक्षात ठेवा. राष्ट्रपतीच्या उमेदवाराप्रमाणेच उपराष्ट्रपतीच्या उमेदवाराला सुद्धा काय करावं लागतं, 15,000 इतकी रक्कम अनामत ठेवावी लागते आणि त्याच्यावरती उल्लेखलेल्या निर्वाचक मंडळात संसदेच्या दोन्ही गृहातील निर्वाचित सदस्यांचा समावेश होतो. ओके, क्लिअर. आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भात जर काही वाद झाले तर त्याचा डिसिजन कोण घेतं, एससी घेतं, सुप्रीम कोर्ट घेतं. लक्षात ठेवा. कलम 71. मग हे असंच घेतं का सुप्रीम कोर्ट? नाही, घटना सांगते ना आपले. कलम 71 मध्ये दिलेलं आहे की बाबा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत जर काही प्रॉब्लेम झाले तर तुम्ही त्याचं पूर्ण डिसिजन कोणावरती सोडा, एससी वरती सोडा. बरोबर, सुप्रीम कोर्टावरती सोडा. तर हाही क्वेश्चन तुमचा राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 2 भारतीय राज्यघटना आणि राजकारण, केसागर पब्लिकेशन, पेज नंबर 165. ठीक आहे. ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला इथेपर्यंत क्लिअर झाले असतील की कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 4 नंबरचा क्वेश्चन. 4 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. आपल्याला ना मी इथे लिहून देते तुम्हाला, पूर्ण पॉलिटीमध्ये घटनात्मक संस्था आणि बिगर घटनात्मक संस्था. ठीक आहे. हे इथं आपल्या लिस्ट बनवून घ्यायचे आहेत. ओके, लक्षात घ्या. तर इथे तुम्हाला क्वेश्चन काय विचारलेला आहे, घटनात्मक आणि बिगर घटनात्मक. ठीक आहे, सॉरी, घटनात्मक संस्था विचारले. विभागीय परिषदा घटनात्मक संस्था आहेत का नाहीत. ओके. पंतप्रधान हे सर्व विभागीय परिषदांचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. प्रत्येक मुख्यमंत्री आळीपाळीने विभागीय परिषदेच्या उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो. 2 किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवितो. ठीक आहे. ओके. इथं तुम्हाला काय विचारलंय, विचारात घ्या म्हटलंय आणि खाली विचारलंय की बाबा 2 आणि 2, 3 आणि 4 बरोबर आहेत, 1, 2 आणि 3 बरोबर आहेत किंवा 3 आणि 4 बरोबर आहेत. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय आहे बघा, आपलं उत्तर आहे 3 आणि 4 बरोबर. तर लक्षात घ्या, इथं जर सेंटेन्सचा आपण विचार केला तर इथं आपलं तिसरं सेंटेन्स बरोबर आहे की प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो आणि अध्यक्षस्थान कोण भूषवतं, संयुक्त बैठकीचं केंद्रीय मुख्यमंत्री गृहमंत्री भूषवतो. ठीक आहे. मग या संस्था विभागीय परिषदा या कशा आहेत, घटनात्मक आहेत का? नाही. या कशा आहेत, या वैधानिक संस्था आहेत. लक्षात घ्या. मग वैधानिक संस्था म्हणजे काय, वैधानिक संस्था म्हणजे ज्या आपली घटना अस्तित्वात आली तेव्हा या संस्था नव्हत्या. लक्षात घ्या. मग त्याची स्थापना एखाद्या अधिनियमानुसार झालेली आहे. जसं की
या विभागीय परिषदांची स्थापना राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 या संसदेच्या कायद्याने झालेली आहे. ठीक आहे, म्हणून आपण काय म्हणतो की या घटनात्मक संस्था नाहीत. ओके, क्लिअर. सेकंड सेंटेन्स बघा, आपल्या हा जो कायदा आहे ना, राज्य पुनर्रचना अधिनियम, या कायद्यामध्ये देशाचे उत्तर, मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण किती विभाग आहेत? 5 विभाग पाडलेले आहेत. प्रत्येक विभागासाठी काय केलेलं आहे? इथं विभागीय परिषदेची तरतूद केलेली आहे. देशाचे नैसर्गिक भाग जर तुम्ही बघितले की देशाचे नैसर्गिक भाग, नद्यांची स्थिती, संचार, दळणवळणाची साधने, सांस्कृतिक भाषिक साम्य, आर्थिक विकासासाठीच्या गरजा, संरक्षण आणि कायदा सुव्यवस्था, हे सगळे घटक. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे 5 विभाग कोणत्या बेसिसवरती बनवलेत? आता हे 5 विभाग कोणत्या बेसिसवरती बनवलेत हा क्वेश्चन तर आयोग तुम्हाला पॉलिटीमध्ये विचारणार नाही, पण तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी की बाबा त्या नैसर्गिक भाग कसा आहे किंवा नद्यांची स्थिती कशी आहे, दळणवळणाची सिच्युएशन कशी आहे, सांस्कृतिक भाषिक साम्य काय आहे का, याच्यावरून इथं काय आहे, आपले हे 5 विभाग केलेले आहेत. ठीक आहे, आणि प्रत्येक विभागीय परिषद